नक्कीच रवी म्हात्रे आम्हाला कळवतात, जर एक्स्ट्रा प्लेयर 12वा खेळाडू जर तुम्ही पाठवला नाही तर मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर हे पारितोषिक दिलं जाणार नाही आहे. कारण ती नावं नसतील माहिती नसतील तर त्याच्यासाठी 12वा खेळाडू पाठवणं बंधनकारक आहे. दरम्यान स्ट्राईकवर आहे प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला येतो मनोज. गोलंदाजीची धुरा सांभाळतो. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज भरत शिंदे, एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, व्यावसायिक खेळाडू भरत शिंदे आता मात्र आपल्या घरच्या मैदानावर घरच्या संघामधून खेळताना दिसतोय. सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते 12:01:05 सामन्याला सुरुवात होते आणि आता मात्र सुरेखत्या ढकलून दिली चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचा आहे आणि हा सर चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर चौकार. इच्छापूर्ती वाशीगाव आणि गावदेवी तळवली यांच्यामध्ये चालू असलेली लढत दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होतोय. नाणेफेक जिंकली तळवली संघाने आणि फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. दरम्यान शरप्पा आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट करतो. पहिल्या चेंडू चौकारल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन येतो भरत आणि आता मात्र उंचावर मारतोय चेंडू. पाहायचा आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटच्या दिशेला आणि एक सोपा झेल घेतोय. पहिला गडी गारद होतोय, पहिला गडी बाद होतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय विकी बनसोडे. प्रकाश शरप्पा आक्रमक फलंदाज. उंचावर मारण्याचा प्रयत्न, नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता, षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुर्दैवरित्या मिडविकेटला असलेल्या क्षेत्ररक्षक अजय याने त्याचा अतिशय सुरेख झेल घेतला अतिशय आणि पहिला गडी बाद झालाय प्रकाश रूपाने. आणि आता स्ट्राईकवर येतोय मनोज. दरम्यान आता मात्र सुरेखरित्या डीप पॉइंटच्या वरून चेंडू लगावला जातोय आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. मनोज देखील चौकाराने आपलं खातं खोलतोय. पाहायचाय प्रकाशने यांनी देखील चौकाराने खातं खोललं होतं आणि बाद झाला होता. आता बघूया मनोज काय करतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू, टप्पा पडल्यानंतर किंचितचा उसळी घेणार चेंडू, फलंदाज चकतोय, सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षक हातात. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातोय भरत. आता मात्र काहीसे खराब गोलंदाजी करतोय म्हणावं लागेल. 2 चौकार लागवले गेल्यात. दरम्यान भरत पुन्हा एकदा आणि आता मात्र पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न, सरसवून मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव सोडून काढतोय मनोज. एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1 गडी बाद 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 षटकांचा सामना व्हायचा आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होतोय तळवली विरुद्ध वाशीगाव. भरत राईट आर्म ओव्हर द बॅट आणि आता अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडू जातोय. षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9. दरम्यान आता गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज योगेश भगत. एक नवी मुंबई टेनिस मधला नावाजलेला अष्टपैलू असा खेळाडू योगेश भगत
उर्फ गॅरो गॅरो म्हणून समजला जातो तोच योगेश गोलंदाजीसाठी येतोय. आता मात्र स्ट्राईकवर आहे. सलामी आलेला मनोज बघूया गॅरो आणि आता मात्र माझा प्रयत्न पाहायचा आहे. चेंडू लगावला जातो डीप स्क्वेअरला दिशेनं तिथं क्षेत्ररक्षणापर्यंत एक धाव रोखू शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सचिन अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतो डीप स्क्वेअर लेगला असलेला सचिन आणि एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकात धावसंख्या होते 10. एक गडी बाद 10. गावदेवी तळोली संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली ती एक गडी बाद 10. पहिला गडी बाद झाला होता तो प्रकाश वैयक्तिक 4 धावसंख्येवर बाद झाला होता. दरम्यान योगेश पुढचा चेंडू घेऊन येतोय. आत्ता मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय योगेश. दुसऱ्या फेरीचा सामना पहिला सामना चालू आहे तळोली विरुद्ध वाशीगाव यांच्यामध्ये. योगेश चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू टप्पा पडल्यानंतर निर्धाव चेंडू जातोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न करतोय. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव जातोय. यशस्वी चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय म्हणावं लागेल योगेश. अतिशय अनुभवी असा खेळाडू अष्टपैलू खेळाडू योगेश भगत उर्फ गॅरो. पुन्हा एकदा आणि आता मात्र अतिशय सुरेख तिखट भेदक मारा म्हणावं लागेल. डी मध्ये चेंडू जातोय. अतिशय सुरेख जखडून ठेवले फलंदाज मनोज याला. कोणतंही आक्रमण करून देत नाही. यष्टीरक्षक काहीसं खराब यष्टीरक्षण करतोय. चेंडू जातोय डी झोन मध्ये. यष्टीरक्षक आतून चेंडू सुटतोय आणि डी मध्ये जातोय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11. योगेश भगत पुन्हा एकदा आणि आता मात्र मारण्यात यश होतोय. पाहायचा आहे डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं जेल बाद होतोय. दुसरे विकेट का पतन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच दुसरा गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे पुष्पक. अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व विकेट किपिंग ऍक्टिंग पंचांची भूमिका पार पडतोय. समालोचनाची भूमिका पार पडतोय. अतिशय सुरेख ऑलराऊंडर भूमिका पार पडताना पुष्पक पाटील. दरम्यान पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गॅरो आणि आता मात्र अतिशय सुरेखरित्या मारलाय चेंडू जगतोय डीप लॉंगांच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या होते 12. 2 गडी बाद 12. दरम्यान यानंतर मी माईक सांगतो वाशीगावचा एक 17 वर्षाचा समालोचक राहुल राठोड याच्याकडे. वरचा खेळ इथे संपलाय. स्कोरबोर्ड वर नाही 12 रन मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक दुसरा तिथे संपलाय. आता गोलंदाजा मार्फत निघालाय स्वतःच पहिलं सांघिक तिसरं. प्रशांत म्हात्रे आलाय गोलंदाजा मार्फत. यावेळेस पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता तिथे फक्त पंच करून दिला. डीच्या स्वरूपामध्ये फक्त सिंगल मिळेल. या 1 रन बरोबर स्कोरबोर्ड वर नाही. आता 13 रन. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला बॉल इथे संपलाय. रामधनू क्रीडांगणावर जर पहिल्या दिवशी ज्यावेळेस उद्घाटन समारंभ सोहळा तिथे संपन्न झाला होता त्या दिवशी पहिला संघ तिथे पोहोचलाय गजानन तुर्भे ट्रँग्युलर मध्ये. ज्यावेळेस रवी म्हात्रे फलंदाजी करताना या मैदानावर 20 बॉल मध्ये 83 धावांची अफलातून फलंदाजी केली. त्यामध्ये 13 षटकार ठोकून नॉट आउट फलंदाजी केली. तिथे जिंकवलं संघाला आणि तो संघ तिथे ट्रँग्युलर मध्ये पोहोचलाय.
यावेळेस पाहूया दुसरा बॉल त्याच प्रकारचा पंच करून दिला. यावेळेस फाईन लेगच्या रिझनला पंचांचा तिथे इशारा आलाय. षटकार. यस डीजे. विक्की मुंबईकर 7 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले. तो संघ देखील तिथे दिवाले गावाचा ट्रायंग्युलर मध्ये पोहोचलाय. आजचा शेवटचा दिवस आहे. कोणता संघ ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करेल पाहूया. हे पाहणं खूप महत्वाचं असेल. यावेळेस पहा दुसरा बॉलवर पंच करून दिला फाईन लेगच्या रिजनला. षटकार तिथे आलाय. या षटकाराबरोबर टीमची स्कोर बोर्डवर आहे. आता 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. 19 धावा. फलंदाज यावेळेस पाहूया खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त पंच करून दिला लॉंग ऑफच्या रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फिल्डिंग झाली. बघता बघता तिथे 2 धावा कंप्लीट होतात. इथे 2 धावा स्कोर बोर्डवर नाही. या 2 रन बरोबर 21च्या घरामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फलंदाजा मार्फत मनोज नॉन स्ट्राईक एंडला आहे स्वतः कर्णधार. यावेळेस पहा फुल टॉस चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नरच्या रिजनला. षटकार. यस डीजे. आता स्कोर बोर्डवर नाही. 27 धावा. यावेळेस पहा पंच करून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. गचाळ फिल्डिंग झाली. बघता बघता 1 बाउंस सीमारेखा बाहेर. चौकार. बॉल अजून शिल्लक आहे या ओव्हर मधला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस पहा पंच करून दिलाय मिडल ऑफ द बॅट. काऊ कॉर्नर त्या रिजनला आलेला महत्वपूर्ण षटकार. चार षटकांचा सामना आहे. हा 4थं षटक शेवटचा हाणामारीचे षटक गोलंदाजा मार्फत निघालाय. मंगेश यावेळेस गोलंदाजा मार्फत 3 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. स्कोर बोर्डवर आहे आता 37 धावा. यावेळेस फिल्डिंग मध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे. लॉंग ऑफला आहे. लॉंग ऑनला आहे. काऊ कॉर्नरला आहे आणि मिड विकेटच्या रिजनला एक खेळाडू आहे. 38 सर्कलला फक्त मिड ऑनला आहे एक क्षेत्ररक्षक. 4थं षटक प्रगतीपथावर असताना मंगेश निघालाय. पहिला बॉल. यावेळेस पहा पहिल्या बॉलवर बॅटची कडा. तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कर्णधाराला तिथून परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर पहिला गडी मिळवलाय. तंबूच्या आश्रयाला कर्णधाराला तिथून परतावं लागले.
एक बॉलचा अजून खेळ संपलाय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा षटक इथे मार्गस्थ असताना पहिला बॉलचा इथे खेळ संपलाय. टीमची स्कोर बोर्डवर नाही. आता 37 धावा. गोलंदाजा मार्फत निघालाय मंगेश. यावेळेस मनोज. यावेळेस फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सरळ सीमा रेखा पलीकडे वन बाउन्स चौकार. माझ्या मामाची कर्णधाराला परतावं लागलं होतं. तदनंतर फुलटोस. मनोज अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 29 धावा. नॉट आउट आहे. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील. यावेळेस पहा सटीक लाईन. अतिशय सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल. 3 बॉलचा अजून खेळ संपलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. स्कोर बोर्डवर आता रन आहे. 41 धावा. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक या ओव्हर मधले. यावेळेस फुल टॉस चुकीला माफी नाही. यावेळेस लॉंग ऑनच्या रिझनला सीमा रेखा पलीकडे षटकार. गोलंदाजी पहिल्या बॉलवर देखील सुंदर गोलंदाजी केली होती. तदनंतर फुलटोस. तदनंतर अचूक टप्पा टाकला होता. यानंतर फुलटोस. या दोन्ही फुलटोस वैयक्तिक. मनोज आपल्या टीमसाठी 42 धावा नॉट आउट खेळतोय. यावेळेस पहा खोलवर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटातला ब्रह्मास्त्र इथे वापरलाय. तिथे पाहूया अतिशय सुंदर फिल्डिंग झाली. बघता बघता तिथे 2 धावा चोरल्या जातात. या 2 रन बरोबर स्कोर बोर्डवर आता रन आहे 49 धावा. शेवटचा बॉल या डावामधला शिल्लक आहे. पाहूया वैयक्तिक तो मनोज इथे खेळतोय. 15 बॉल मध्ये 44 धावा केल्या या फलंदाजानं. यावेळेस पहा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील मध्ये उत्साह होता. इथे पंचांनी अपील तिथे फेटाळली. आता टीमची रणसंख्या स्कोर बोर्डवर आहे. पहिला डाव इथे संपलाय. 50 धावा स्कोर बोर्डवर आहे. टॉस जिंकल्यानंतर हॉस्पिटल लावले आहेत गेट जवळ. वाशी गावातले खेळाडू तिकडची जी गाडी आहे ती काढा दादा. विनंती करतो तुम्हाला. ॲम्ब्युलन्स तिकडनं येत आहे म्हणून त्यांना थोडाफार त्रास होत आहे. तुम्हाला विनंती करतो दादा तिकडून तुम्ही गाडी काढून टाका. आता 50 धावा स्कोर बोर्डवर आहे. 51 धावांचा पाठलाग आहे. हॅलो, मी विनंती करतोय वाशी गावातील खेळाडूंना व त्याच्या प्रेक्षकांना त्यांच्याबरोबर आलेल्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स येणार आहे. तर त्या ॲम्ब्युलन्सचा अडथळा होऊ नये म्हणून त्या गाड्या लावलेल्या आहेत गेटजवळ. तर कृपया त्याने बाहेर काढायचे आहेत. वाशी गावचे खेळाडू व त्यांचे समर्थक यांच्या गाड्या आहेत. मला वाटतं विनंती करतो ॲम्ब्युलन्स येणार आहे तर त्यांना अडथळा येऊ नये म्हणून कृपया त्या गाड्या जरा बाजूला करायच्या आहेत. यानंतर होणार सामना साईनाथ दिवा आणि आई एकविरा शिरोणे. कृपया दोन्ही संघाच्या कडे विनंती करतोय की त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
समोरच्या कशात नाही आहे. टॉस का बॉस या कट्ट्यावर यायचं आहे प्लीज. विनंती करतो साईनाथ दिवा आणि आई एकविरा शिरवणे कृपया फलंदाजांनी त्वरित मैदानात यायचं आहे. वाशीगाव संघाच्या कर्णधार विनंती आहे सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. नक्कीच तळवली संघाने 50 धावा उभारून मर्यादित 5 षटकांमध्ये मर्यादित 4 षटकांमध्ये 50 धावा उभारून 51 धावांचं आव्हान ठेवलं आहे गावदेवी तळवली संघाने आणि ते आव्हान पार करायचं आहे. इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. बघूया अतिशय रंगतदार असेल हा सामना. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तन्मय. दरम्यान खेळाला सुरुवात होते. गोलंदाजीचा सराव करता दिसतोय. आता मात्र फलंदाज स्ट्राईकवर आहे तो योगेश भगत एक नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक अतिशय नावाजलेला फलंदाज. हॅलो नॉन स्ट्राईक एंडला येतो मंगेश. अशी ही सलामीची जोडी. गोलंदाज तन्मय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन येतोय. पाहायचंय नक्कीच 51 धावाचा पाठला करताना योगेश गौरव सलामीला खेळतोय आणि आता मात्र उंचा मारलाय चेंडू पाहायचाय आणि आता मात्र खडखडीत षटकार. अतिशय सुरेख फटका लगावतोय आणि षटकाराने आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट करतोय. योगेश भगत उर्फ ग्यारो. पहिल्या चेंडू षटकार लगावल्यानंतर नक्कीच काहीसे दडपण असेल तन्मय या गोलंदाजावर. बघूया जिंकण्यासाठी 51 धावाचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट मार करतो. 10 ते 12 बॉलाचा रनअप. दरम्यान काहीसा व्यत्यय येतोय रनअप मध्ये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचा आहे. पंचाचं यायचा आहे आणि मला वाटतं 1 बाउन्स सरळ चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार.
नकारात्मक चेंडूचा इशारा. संघाची धावसंख्या प्लस आहे का? धावसंख्या होती ती 12. प्लस नाही आहे, 11 धावसंख्या लागलेली आहे. कारण थोडीशी पडझड झाली होती कॉमेंट्री बॉक्समध्ये, थोडीशी पडझड झाली होती, त्यामुळे दरम्यान पुढचा चेंडू तन्मय. आणि आता मात्र गॅरसाठी गारवने लगावले चेंडू. चेंडू जातोय डी झोन मध्ये. एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या होते 12. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. 12 धाव फलकावर लागल्यात. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन होतो या षटकातील तन्मय. आणि आता मात्र आखूड टप्प्यात चेंडू. चेंडू लगावला जातो डीप लॉंग ऑफच्या दिशेने पाहायचा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि मला वाटतं वन बाउन्स सरळ चेंडू जातोय सीमाबाहेर चौकार. आणि या चौकार संघाची धावसंख्या होते 16. बिनबाद 16. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल वाशीगाव इच्छापूर्ती वाशीगाव संघाची. डीजे प्लीज. विकी वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय. विकी बनसोडे लांब लचक रनअप. 12-15 पॉईंटचा रनअप. बघूया काहीसा कान मंत्र देताना दिसतोय सहकारी. त्याचा सहकारी 51 धावचा पाठलाग करताना पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली होती ती 16. आणि आता मात्र 1.1 या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 17. बिनबाद 17. चांगली दमदार अशी सुरुवात. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय. आखूड टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय. चेंडू जातोय डी मध्ये. एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. बिनबाद 18. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल इच्छापूर्ती वाशीगाव संघाची. योगेश उर्फ गॅरो आणि मंगेश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये शाबूत. विकी बनसोडे 16 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 33 धावा. अतिशय सुरेख मोठे फटके खेळावे लागतील नक्कीच. पाहायचाय विकी बनसोडे 10 ते 15 पावलाचा रनअप. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय मंगेशला. बघूया मंगेश. आणि आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. बिनबाद 19. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावी लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र काहीसा खराब चेंडू टाकतोय. काहीशी लय बिघडलेली दिसते गोलंदाजाची. दरम्यान पुन्हा एकदा विकी बनसोडे राईट ओव्हर द विकेट. विकी बनसोडे गोलंदाजासाठी तयार. आणि आता मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर
उसळी घेणारा चेंडू, फलंदाज चकतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि चेंडू बळी याचा काही संगम होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या होते 19. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय नकारात्मक चेंडूचा. अवांतर धावसंख्येत भर पडते लागोपाठ. या षटकात मला वाटतं लागोपाठ नाहीये, या षटकात आतापर्यंत 2 नकारात्मक चेंडू टाकलेले आहेत. संघाची धावसंख्या होते 20. 2 नकारात्मक चेंडू आणि 2 धावा सिंगलच्या रूपाने काढण्यात आल्यात. 4 धावा आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर किंचित खाली राहतोय चेंडू, फलंदाज चकतोय, एक चेंडू नकारात्मक टाकतोय आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकतोय. असंच वारंवार घडतंय. साईनाथ दिवा, आई एकविरा शिरवणे, कृपया संघाचा कर्णधार आहे, विनंती आहे, त्याचा माझा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती करतोय लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. साईनाथ दिवा संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतोय आई एकविरा शिरवणे या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की लगेचच समोर कक्षामध्ये यायचं आहे. साईनाथ दिवा संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला आहे. चेंडू लगावतोय डीप विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा आणि मला वाटतं या 2 धाव चोरून काढतोय. काहीशी गफलत होते क्षेत्ररक्षकाकडनं, सचिन याच्याकडनं. संघाची धावसंख्या झाली 22. एक चेंडू शिल्लक आहे, या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. पाहायचंय सुरेख गोलंदाजी करतोय विकी. आता मात्र उंचा मारलाय चेंडू, चेंडू लगावला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानतोय फलंदाज. एक पण नाही धाव, माफ करा, एकही धाव काढलेली नाहीये आणि षटक संपतंय. या संघाची धावसंख्या होते 22. मी विनंती करतोय आई एकविरा शिरवणे संघाच्या कर्णधाराला माझा आवाज पोहोचत असेल तर विनंती करतो. साईनाथ दिवा संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालेला आहे. नाणेफेकीसाठी ॲम्ब्युलन्स आलेली आहे, तिथं गाड्या काढलेल्या असतील तर त्या सर्व खेळाडूंचं मी स्वागत करतोय. ॲम्ब्युलन्सला वाट दिल्याबद्दल, गाड्या काढून वाट दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं, तिथे गाड्या लावलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी स्वागत करतोय. आणि आता गोलंदाजीसाठी आलं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आला रोशन ठाकूर. आणि आता मात्र 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 14 धावाच्या सरासरीने धावा कराव्या लागतील. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चालू आहे. संघाची धावसंख्या झाली 22. एकोणतीस पाहिजेत, 29 धाव्या हव्यात. कृपया दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मारला चेंडू पाहायचा आहे क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं बाद. गेलाय
संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 28. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आलाय चेंडू आलाय. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार होत चाललेला सामना पाहायचा. 11 चेंडू आणि 23 धावा. एक षटकार लागवलाय योगेश ग्यारो याने या अगोदरच्या चेंडूवर. बघूया योगेश. बघूया योगेश उर्फ ग्यारो आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाज आहे तो रोशन ठाकूर. बघूया आणि आता मात्र सुरेखरित्या ढकलून दिला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 30. कृपया रोशन पाटील दोन्ही संघ कर्णधार आलेले आहेत. नाणेफेक काढून घ्यायची आहे. साईनाथ दिवा आणि शिरवणे आई एकविरा शिरवणे या दोन्ही संघादरम्यान माधू म्हात्रेने विनंती करतोय नाणेफेक उडून घ्यायची आहे. माधू म्हात्रे विनंती करतोय. एक प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ माधू म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. बघूया नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने लागतोय. साईनाथ दिवा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एक कोणतीही धाव मिळत नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू जातोय. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र सुरेख मारलेला चेंडू पाहायचा आहे. सचिन आणि आता मात्र सुरेख चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा उजव्या यष्टी बाहेर चेंडू पंचांचा इशारा तो नकारात्मक चेंडूचा अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच चौकार षटकार लगवावे लागतील. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल जर एखाद दुसरा षटकार आला तर. दरम्यान गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट आणि आता मात्र सुरेख चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. 7 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा या कराव्याच लागतील. इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. 7 चेंडू आणि 20 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेमध्ये नियम आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि आता मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. षटक संपतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीस संघाची धावसंख्या येते 1 गडी बाद 31. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. डीजे
शेवटचं षटक घेऊन येतोय, चौथं षटक. शरप्पा, प्रकाश शरप्पा, एक नामवंत असा टेनिस क्रिकेटतील खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू. पुढचा पहिला चेंडू घेऊन येतोय, चेंडू अंगावर आदळला जातोय आणि आता मात्र धावबाद होतोय. प्रशांत बघूया नक्कीच. 5 चेंडू आणि 20 धावांचे. प्रकाश गोलंदाजीसाठी तयार आणि आता मात्र उंचावर मारलेला चेंडू पाहिजे नक्कीच. डीप विकेटच्या दिशेने लगावलेला हा खणखणीत लांब लचक उंच पुरा असा षटकार. बेग 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 हिट षटकार. धन्यवाद डीजे पुष्पक पाटील. डीजेच्या भूमिकेत नक्कीच एक आकर्षक गाणी लावले जातात. दरम्यान पुढचा चेंडू प्रकाश शरपाचा. आता पुन्हा एकदा आता मात्र सुरेखरित्या डीप स्क्वेअर लेगला डीप मिडलला लगावलेला चेंडू आणि मला वाटतं या 2 धावा सोडून काढतात. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्यावर संघाची धावसंख्या होते 39. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चौकार अथवा 2 षटकार पाहायचा आहे. प्रकाश शरप्पा पूर्णपणे अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. बघूया तोच प्रकाश शरप्पा राईट मोर द विकेट आणि आता मात्र सुरेखरित्या मारलेला चेंडू. चेंडू आता डीप लॉंगाच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या 2 धावा अतिशय आरामात पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांवर संघाची धावसंख्या होते 41. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू